टू द इंग्लिश स्पॉट फिशिंग टॅकल. आज जरा फिशिंग करायचं बेत आहे. वारा खूप जास्त आहे आणि बघू शकता खूप जबरदस्त आहे. पाणी थोडं व्यवस्थित वाटतं आहे. सो आता आपण चेक करणार आहे जाऊन काय मिळतं आहे. चला तर मग जाऊया. कसल्या कसल्या जागेवरती उतरावं लागतं जागेवरती. हे बघा, मी डायरेक्ट स्ट्रेट खाली आहे. हळूहळू उतरतोय मी. थँक्स फॉर माय शूजमुळे मला उतरायला जरा इझी झालं. आता आपल्याबरोबर शौकीन ट्रॅव्हलर आहे. तो आता नेम चेंज करणार आहे. शौकीन अँगलर. ते दे डबे दे डबे दे. हाय मित्रांनो, आलो आहे आपण आपल्या स्पॉटवरती. फर्स्ट टाईम घेतो हा कटलेस घेतो सी फाल्कनचा. चेक करूया काय आहे. त्याच्यासमोर हे आहे, दगड आहेत. मी तिथे कास्ट करून बघणार आहे पहिलं काय होत आहे. सो लेट्स स्टार्ट. मित्रांनो, हा आहे कासांचं 12 मॅजिक. हे बघा, वन ऑफ माय फेवरेट लूर. हा लूर फेवरेट कशाला आहे, कारण मला याच्यावरती बॅक टू बॅक स्नॅपर्स मिळालेले आहेत खूप वेळा. सो मी आता ह्याला ट्राय करतो, बघूया काय रिपोर्ट होतो ते. आज का आता काढाकाड वाढली आहे. मगाशी काढाकाड थोडी कमी होती. ट्राय करूया पुढे काय होतं आहे ते. मला थोडा याला डीप न्यायचं, तरी ट्राय करतो मी डीप जातोय का. मित्रांनो, हा कासांचा 12 मॅजिक आहे, माझा फेवरेट लूरमधला एक. चला फिरून बघूया काय होतं आहे रिपोर्ट. फर्स्ट कास्ट आहे 12 मॅजिकची. सेटअप तर तुम्हाला माहिती आहे. डायवा फॅन्टम पॉवरचा रॉड आहे आणि शिमानो स्टॅटिक मशीन आहे. सो वी आर कास्टिंग आवर फर्स्ट कास्ट. लेट्स सी what we can get. This is our first cast. I'm doing second cast. So वारा खूप आहे मित्रांनो, कास्टिंग करायला खूप प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, मासा लागलाय काय माहिती नाही. चांगला पकडलाय. हे प्रसाद प्रसाद मासा आहे. तांबूशी आहे, तांबूशी.
तांबोशी आहे, तांबोशी. वरतीच घ्यावं लागेल डायरेक्ट. हो, हे बघा मित्रांनो, फर्स्ट कास्टवरती तांबोशी लागली आहे मित्रांनो. हे बघा, चांगली साईज आहे. अपेक्षा नव्हती मित्रांनो मासा लागेल, बट हे बघा खूप चांगली साईज आहे. मस्त तांबोशी लागली आहे. हे बघा, कलर बघा. मॉर्निंगमध्ये मित्रांनो यांचा कलर आहे ना थोडासा वेगळा असतो, आणि जसा जसा नाईट होते तसा त्यांचा कलर चेंज होत राहतो. इवन जेव्हा स्नॅपर असते ती सँडमध्ये असल्यावरती तिचा कलर वेगळा असतो, आणि त्याच्यानंतर जेव्हा ही खडपांमध्ये असते, मँग्रोव्जमध्ये असते, तेव्हा त्यांचा कलर वेगळा असतो. स्पेशालिटी आहे स्नॅपरची ही. कमीत कमी 1-1.5 किलोची असेल, आय थिंक जास्त पण असेल. चला पुढचं बघूया काय मिळतं आहे मित्रांनो. मित्रांनो आजची फिशिंग ओव्हर झाली आहे. एक फक्त स्नॅपर भेटली. खूप चांगला एक्सपिरियन्स होता आजच्या दिवसाचा. जास्त कॅच नाही झाले, बट जो पण कॅच झाला तो खूप मोठा झाला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सप्लोअर करायला मिळालं सगळं. काय होतं की आपण कशात तरी गुंतून राहतो आणि आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळत नाही, आणि फिशिंगची ट्रिप काढणं हे शक्य होत नव्हतं खूप दिवसापासून मला पण. सो आज मी मुद्दाम फिशिंगसाठी आलो, आणि आजच्या दिवशी खूप चांगला कॅच झाला मला. सो आशा करतो मित्रांनो की आपली भेट लवकर होईल नेक्स्ट फिशिंग ट्रिपमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.